नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित काही प्रश्न बघणार आहोत. विषय इतिहास आहे आणि यावर आधारित इम्पॉर्टंट प्रश्न. तर पहिलाच प्रश्न आहे, ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम काय आहे? तर सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणं, त्यालाच ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम हे नाव दिलं. आता ही जी मोहीम आहे ती 1984 मध्ये झाली. त्यानंतर हिचे जे मेजर होते, मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार होते, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर उगवत्या सूर्याचा देश अरुणाचल प्रदेशला घटक राज्याचा दर्जा केव्हा देण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेशाला घटक राज्याचा दर्जा 20 फेब्रुवारी 1987 रोजी देण्यात आलेला आहे. नियोजन मंडळाची स्थापना कोणी केली? तर नियोजन मंडळाची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1950 मध्ये केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नियोजन आयोगाचे दुसरे नाव काय आहे? तर नियोजन आयोगाचे नीती आयोग हे 2014 मध्ये नामकरण करण्यात आले. तर रिनेम झालेले आहे नियोजन आयोगाचे, रिनेम नीती आयोग 2014 मध्ये झालेले आहे. विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक कोणी केली? तर मौलाना अबुल कलाम आझाद यांनी विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक केली. मुदलियार आयोग कधी नेमण्यात आला? तर मुदलियार आयोग हा 1952 ते 1953 यामध्ये नेमण्यात आला आणि त्याचा कृतीबंध होता 11वी अधिक पुढचे पदवीचे 4 वर्ष किंवा 11+1+3 हा त्याचा कृतीबंध आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना कधी झाली? तर 1 जानेवारी 1966 रोजी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना झाली आणि याद्वारे 10वी-12वीच्या शालांत परीक्षा घेतल्या जातात. या मंडळाच्या माध्यमातूनच घेतल्या जातात. शिक्षण संक्रमण हे मासिक याच मंडळाच्या माध्यमातून काढण्यात आले.